महापालिकेच्या लिफ्टमध्ये नागरिक अडकल्याची माहिती समोर येते। अप्रभाग कार्यालयातला हा सगळा प्रकार आहे। इथे जवळपास 20 मिनिटं नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर आलेली आहे। तर पिंपरीमध्ये महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयाच्या लिफ्टमध्ये नागरिक अडकून पडलेले होते। तब्बल 20 मिनिटं हे नागरिक अडकून पडलेले होते। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अडकून पडलेले हे सगळेच नागरिक घामाघूम झाले। 20 मिनिटं नागरिक अडकून पडतायत, त्यांच्या सुटकेसाठीची यंत्रणा इथे नव्हती असं दिसतंय। तर यावेळेला सुरक्षा रक्षक बेजबाबदारपणे हसत असल्याचंही समोर आलं। आता त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून घेऊया। कैलास, 20 मिनिटं नागरिक अडकून पडतात, काय नेमकं काय अधिकची माहिती आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दर सोमवारी क्षेत्रीय कार्यालयामध्ये जनसंवाद सभा असते, ज्यामध्ये नागरिक जे आहेत ते त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांपुढे मांडत असतात आणि या तक्रारीवर अधिकारी त्यांचं निराकरण करण्यासाठी येत असतात। त्याच बैठकीसाठी आज काही नागरिक अक्षेत्रीय कार्यालयामध्ये आले होते। त्याच वेळेस ही लिफ्ट जी आहे ती बंद पडलेली आहे। जवळपास 25 मिनिटं ही लिफ्ट जी आहे ती बंद पडलेली होते। या लिफ्टमध्ये जवळपास 6 नागरिक जे होते ते अडकलेले होते। त्यातील एका नागरिकाची तब्येतही थोडीशी खराब झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र जे सुरक्षा रक्षक होते त्यांनी वेळीच हालचाल न करता या लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना सोडण्यासाठी प्रयत्न केला नाही, असा आरोप नागरिक जे आहेत ते करत आहेत। सध्या या नागरिकांना बाहेर काढण्यात आलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने सुरक्षा रक्षकांनी बेजबाबदारपणा दाखवला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।